बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 18 मे 2025 रविवार। चांगुलपणाने तृप्त. तुझ्या घराची, तुझ्या पवित्र मंदिराची चांगुलपणाने आम्ही तृप्त होऊ. स्तोत्र 65 अध्याय वचन 4. तृप्त जीवन म्हणजे अंतःकरणातील आनंद आणि समाधानाने भरलेले जीवन. हेच खरे ख्रिस्ती जीवन आहे. शांतता आणि खोल तृप्तीने भरलेले जीवन. परंतु असंतुष्ट माणूस अनेक मार्ग शोधतो, पण ते सर्व व्यर्थ ठरतात. शोध घेत असतानाही तो दुःख, अस्वस्थता आणि रिकामेपणा भरून जातो. अनेकांना चांगले पगार मिळतात, पण समाधान नसल्यामुळे ते भ्रष्ट मार्गाकडे वळतात. लाचार गोरी कधीच तृप्ती देत नाही. आर्तता कुटुंबांनाही उद्ध्वस्त करते. काही बायका त्यांना चांगले पती असूनही असंतुष्ट असतात आणि इतरांकडे पाहू लागतात. तसे काही पती पत्नीमध्ये समाधान न पावल्यामुळे परस्त्रीकडे वळतात. शास्त्र सांगते, पाताळ आणि विनाश कधीही भरत नाहीत. तसेच माणसाचे डोळे कधीच तृप्त होत नाहीत. नीतिसूत्र 27 अध्याय 20 वचन. चांदीवर प्रेम करणारा चांदीने तृप्त होत नाही. भराटीवर प्रेम करणारा वाढीने तृप्त होत नाही. तेही व्यर्थ आहे. उपदेशक 5 अध्याय 10 वचन. मग कोण तृप्त होईल? कोणाला खरा आनंद व समाधान मिळेल? बायबल सांगते, नम्र लोक खातील आणि तृप्त होतील. स्तोत्र 22 अध्याय 26 वचन. हे नम्रपण ख्रिस्तच देतो. येशू म्हणतो, माझा जुवा तुमच्यावर धरा आणि माझ्याकडून शिका, करणार मी सौम्य आणि नम्र अंतःकरणाचे आहे, आणि तुम्हाला तुमच्या आत्म्यास विश्रांती मिळेल. मत्ती 11 अध्याय 29 वचन. जेव्हा आपण ख्रिस्ताची नम्रतेने स्वतःला जगतो, तेव्हा आपले संपूर्ण जीवन शांती आणि समाधानाने भरते. हे घर आहे. कधी कधी टंचाईचे दिवस येऊ शकतात. काही वेळ गरजही असू शकते, पण देव तृप्त जीवनाचे वचन देतो. वचन सांगते, प्रभू अशुद्ध मनाचे लोकांचे दिवस जाणतो आणि त्यांचे वास्तव सदा सर्वकाळ राहील. ते संकटाचे काळात लज्जित होणार नाहीत आणि दुष्ट काळातही तृप्त होतील. स्तोत्र 36 अध्याय 18 ते 19 वचन. प्रेषित पौल सांगतो, मी ज्या परिस्थितीत असतो त्यात संतुष्ट राहण्याची शिकलो आहे. मी भरभराटीमध्येही आणि टंचाईतही सर्व गोष्टींचा अनुभव घेतला आहे. फिलिप्पियस अध्याय 4, 11 आणि 12 वचन. म्हणून देव तुझे समाधान पूर्ण करील यावर विश्वास ठेव. तो जे काही देतो, तुझ काम, वस्त्र, गरजाची पूर्तता, त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तृप्त राहा. प्रत्येक परिस्थितीत आनंदाने त्याची स्तुती कर. योग्य वेळी तो तुला उजवावेल आणि विपुल आशीर्वाद देईल. अधिक ध्यानासाठी वचन. धर्मावर भूक व दगाण असलेले धन्य, कारण ते तृप्त होतील. मत्ती 5 अध्याय 6 वचन. आजच्या बायबल वाचन. सकाळी पहिले इतिहास अध्याय 4 से 6. संध्याकाळी योगाना 6 अध्याय 1 से 21 वचन. धन्यवाद.